कोल्हापूर सोडून सिद्दी जौहर पन्हाळ्याच्या दिशेनं येतोय ही बातमी गडावर पोहोचली. त्र्यंबक भास्कर आणि बाजी गडावरच्या दिशेनं बुरुजांवरच्या तोफांची पाहणी करून आले. एवढं मोठं संकट येत असतानाही गडावरच्या कोणाच्याही मुखावर चिंतेची रेघ उमटली नव्हती. राजांचा आधार, राजांचं वास्तव्य त्यात सारे निर्धास्त होते. राजे 2 प्रहरच्या वेळी विश्रांती घेत असता त्र्यंबक भास्कर आल्याची वर्दी त्यांना मिळाली. राजे उठून सदरेवर आले. राजांनी विचारलं, सिद्दी जौहर आला ना? जी. गडाच्या पायथ्याजवळ त्याची फौज थडकली. चला पाहू. राजे सज्जा कोठीवर गेले. गच्चीतनं ते पाहत होते. भर उन्हाळ्यात एखादा वळवाचा काळा ढग माळवदावरून आपली सावली टाकत यावा तसा फौजेचा लोंढा गडाखाली येत होता. घोड्यांच्या टापांचे आवाज गडापर्यंत पोहोचत होते. राजे ते दृश्य शांतपणे पाहत होते. राजे मागे उभ्या असलेल्या बाजींना म्हणाले, बेत तर मोठा दिसतो. बाजी, आपल्या आयुष्यात आम्हाला कधी विश्रांती मिळाली नाही. या सिद्धीच्या वेढ्यामुळे ती आम्हाला मनमुराद घेता येईल असं वाटतं. एवढं मोठं संकट आलं असतानाही राजांची ती शांत प्रवृत्ती पाहून बाजी चकित झाले. विजयाच्या वेळी बेभान होणारे बाजी अनेकांनी पाहिले होते, पण कठीण समयी येणाऱ्या संकटाचं अशा तऱ्हेनं स्वागत करणारे फार थोडे होते.